प्रश्न ते काय बोलतात त्याचं काय माझं म्हणणं नाहीये. मी काय हॅटॅक केलेला नाही. आपण संगमनेर तालुक्यामध्ये महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न आहे आणि निवडून येण्यासाठी जे काही करावं लागेल ते संघटनेच्या वतीने केलं जाईल. आता महायुतीची सत्ता आणण्यासाठी जे कोणी इच्छुक असतील या तालुक्यामध्ये संगमनेर विधानसभेमध्ये त्यांनी आपल्या म्हणणं पक्षश्रेष्ठीवर द्यावे. आपण प्रत्येक जणांनी म्हणणं केल्यानंतर पक्षश्रेष्ठी त्याचा निर्णय की त्याच्यामध्ये हाताचा कुठला विशेष येत नाही. ते असं म्हटले की पक्षांनी नाही तरी पालकांनी हट्ट पुरवावा. आता ते काय बोलले मी ते ऐकलंही नाही आणि मी त्यांच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर देत नाही. आम्ही संघटनेचं काम करतो. संगमनेर तालुक्यामध्ये विधानसभेमध्ये महायुतीचा आमदार यावा ही संकल्पना आहे आणि महायुतीचा आमदार होण्याच्या दृष्टिकोनातून संघटना प्रयत्न करेल. आज आश्वी येथील कार्यक्रमात आज राजेंद्र पिपळा त्यांच्या सोबत स्टेजवर दिसून आलेले. काही काळापूर्वी ते आपल्या सोबतही दिसत होते, मात्र आज तिकडे गेलेले दिसून येत. तालुक्याची जनता पाहिजे की कोण पुढे होता, कोण पुढे जात होतं. तालुक्याची जनता सगळी पाहिलेली आहे. जनता सगळं पाहून निर्णय घेत की काय करायचं. दादा, काही दिवसापूर्वी आपण फेर मतमोजणीसाठी नगरमध्ये पैसे भरले होते, त्याचा काही रिपोर्ट आपल्यापर्यंत त्यामध्ये निवडणूक आयोगाचा जो काही निष्कर्ष आहे, निवडणूक आयोग आपल्याला माहिती देत आहे. त्याच्यावर अनेक नवे नोटिफिकेशन आलेले आहे. निवडणूक आयोगाचे अंतिम नोटिफिकेशन आल्यावर आपण त्याच्यावर अप्लाय करू शकतो की कधी कोणती तारीख ठरवायची. तर ते आरो माननीय जिल्हा अधिकारी साहेब आहेत, ते सुट्टीवर होते. ते आता आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून आम्ही ती तारीख निश्चित करणार आहोत. दादा, काल देखील तुम्ही बोलले होते की संगमनेरसाठी मी इच्छुक आहे. आज पण तुम्ही त्या मतावरती ठाम आहेत का? मी संगमनेर मध्ये महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे यासाठी माझा प्रयत्न आहे. महायुतीमध्ये 3 घटक पक्ष आहेत. त्या 3 घटक पक्षामध्ये एक भारतीय जनता पार्टी. भारतीय जनता पार्टीच्या व्यक्ती जर या तालुक्या स्तरावर सर्वसामान्य जनता ज्याची मागणी करेल त्याला उमेदवारी द्यावी लागेल. त्यामुळे ती मागणी कोणाची होते हे आपल्या चालू कालांतरामध्ये पाहावं लागेल. मी फक्त एवढंच म्हणतो की जर संघटनेची मागणी आली तर मग माझी काही हरकत नसणार. संघटनेची मागणी तर संघटना बांधायची, संघटना व्हायची, तर महायुतीचा आमदार निवडून येऊ या दृष्टीकोनातून आपला प्रयत्न करायचा. राहिला मुद्दा राहुरीचा, तर राहुरीमध्ये माननीय कर्डिले साहेब हे त्या ठिकाणी माजी आमदार आहेत, 2 टर्मचे आमदार राहिलेले आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्ठीकडे जो योग्य वाटेल तो निर्णय होईलच. मात्र कर्डिले साहेबांच्याच नेतृत्वाखाली मी आजपर्यंत राजकारण केलं. त्याच नेतृत्वाच्या अधीन राहून त्या भविष्यात पण काम करत राहणार. बघत नाही हे जनतेने पाहिलेलं आहे हे सगळं. त्यामुळं माझ्या पाहण्याकडे किंवा त्यांच्या बोलण्यावर कोणीही गांभीर्य घेत नाही. शोकांतिका ही आहे की ज्या तालुक्याच्या तुम्ही आहात त्या तालुक्याच्या पत्रकारांवर तुमचा विश्वास नाही. तुम्ही नगरमध्ये जाऊन पत्रकार परिषद घेतात, याच्यावरच त्यांची तालुक्यामधली असली वास्तविकता लक्षात येते.